कार्टून मराठी, त्यांचे लढवय्ये मराठी, त्यांचे तीरंदाज वतनदाज, भालाये ढालाये एक जात सारे मराठीच. युद्ध कोणाचंही हो, युद्ध कोणाचंही हो, मरण फक्त चाकरांनाच. त्यांच्याकडे चाकर करणारे सुद्धा मराठीच. कधी आदिलशाहीची, कधी निजामशाहीची गुलामगिरी का करायची म्हणते मी. आपण कितीही लढलो आणि कितीही झुंजलो तरी आपण शेवटी चाकरच. आपण गुलामगिरीतच राहणार. यासाठी फक्त एकच उपाय, आपल्या लोकांनी आपल्या लोकांच्या भल्याचं राज्य निर्माण करायला हवं. भल्याचं राज्य जिथं आपल्या पोराबारांच्या ओठांवर हसू असेल, जिथं गाई गुरांना मनसोक्त चरायला मिळेल असं राज्य, जिथं आपल्या लोकांसाठी आपलेच लोक स्वतःच्या शेतात राबेल आणि धाम गाडेल असं राज्य, जिथं आपल्या आया बहिणींच्या डोक्यावरचा पदर उतरणार नाही असं राज्य, असं सुराज्य, असं स्वराज्य. म्हणून मी दिला शिवबाला जन्म. लहानपणापासूनच मला तलवारबाजी करायला आवडते. लोक म्हणायचे तलवारबाजी लढाई कोण मागेल या जिजाला. पण शहाजी राजांनी मला बघितलं आणि त्यांच्या वडिलांनी मला मागणी घातली आणि त्यानंतर आमचे लग्न झाले आणि मी शिवबाला जन्म दिला. असा शिवबा ज्यांनी प्रत्येक स्त्रीला आईचा दर्जा दिला, ज्यांनी कधीच कोणत्या स्त्रीच्या रूपामध्ये वाईट भावना बघितली नाही, असा शिवबा जन्म दिला या जिजाने. असा शिवबा. का बरं वेडे घातले त्याला? का बरं वेडे घातले? का बरं वेडे घातले त्याला? आणि ही कोण आहे? काय झालं हिला? काय झालंय? काय झालंय बाळा तुला? तिच्या चेहऱ्यावर असे लाल डाग, तेही रक्ताचे माखलेले. काय झालंय हिला? काय झालंय? मी विचारते काय झालंय? काय या नराधमाने अत्याचार केला? या नराधमाने एका स्त्रीच्या अब्रूवर हात टाकला. काय म्हणालास? मी याला सोडून देऊ? याने एका स्त्रीच्या चारित्र्यावर हात टाकला आणि मी याला सोडून देऊ म्हणालास? नाही, जिजा कधीच झुकत नाही आणि माझ्या वडिलांनी सुद्धा मला अन्याय करायला शिकवलेला नाही आहे. माणसाने जर स्त्रीच्या अब्रूवर हात टाकला तर त्याचे हात छाटून टाकले पाहिजे. असा शिवबा मी जन्माला घातला आणि असं स्वराज्य मला पाहिजे होतं. म्हणून मी माझ्या शिवबाला स्वराज्याचं शिक्षण दिलं आणि शिकवलं सुद्धा. लक्षात ठेवा, आजच्या काळामध्ये जर मी जिवंत असते आणि हा असा समाज मला दिसला असता ज्याने स्त्रीच्या अब्रूवर हात टाकला असता, अत्याचार केले असते, तर तिथेच गर्दन छाटली असती मी. जिजा माता म्हणतात मला. लक्ष असू द्या, माझ्या वडिलांनी आईनी असे संस्कार दिले जिथे कुठल्याही वाईट पुरुषाला कोणत्याही वाईट नजरेने बघता येणार नाही. का सहन करता म्हणते मी तुम्ही
मी